नमस्कार, प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप 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 स्वागत आहे. आज मी तुम्हाला हॉटेल, ढाबा किंवा रेस्टॉरंटपेक्षाही भारी घरच्या घरी मिक्स व्हेज कशी बनवायची याची रेसिपी दाखवणार आहे. अगदी परफेक्ट रेसिपी आहे. ह्या मिक्स व्हेजची तुम्ही कधीही चव विसरणार नाही. अगदी चव जिभेवर रेंगाळत राहील एवढी भारी ही बनवून तयार झालेली आहे. रेसिपीला सुरुवात करूयात. कढाईमध्ये साधारण अर्धी वाटी आपल्याला जास्तच तेल घ्यायचं आहे. यामध्ये ना आता गार्निशिंगसाठी अगोदर आपल्याला अशा चौकोनी आकारामध्ये कापलेली शिमला मिरची आणि कांदा पाहिजे. हे आपल्याला फक्त तेलावर हलकंसं फ्राय करून घ्यायचं आहे. एक साधारण 2 मिनिटापर्यंत आपल्याला हलकंसं कांदा आणि शिमला मिरची फ्राय करून घ्यायची आहे. जास्त शिजवण्याची गरज नाही आहे कारण आपण गार्निशिंगसाठी हे वापरणार आहोत. आता फ्राय झालेले आहे तेलातनं काढून घेऊयात. यानंतर काजू घेतलेले आहेत 7-8. 2 याचे भाग करून ते सुद्धा तेलावर हलकेसे आपण फ्राय करून घेणार आहोत. तिन्ही साहित्य आपल्याला मिक्स व्हेजसाठी गार्निशिंग म्हणून पाहिजे ते अगोदर फ्राय करून घेतलं. आता इथे काही भाज्या घेतल्या. मिक्स व्हेजमध्ये भरपूर प्रमाणात भाज्या असतात, ज्यामध्ये पनीर आहे, फरसबी आहे, गाजर आहे, फ्लॉवर आहे आणि उकडलेला बटाटा घेतला आहे. त्यानंतर फ्रोझन मटार इथे मी घेतलेले आहे. हे मी घरी बनवलेलं आहे. याचीसुद्धा रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेली आहे, नक्की बघा. अगदी समप्रमाणामध्ये सर्व भाज्या मी इथे घेतलेल्या आहे. आता ह्या सर्व भाज्यांना आपल्याला तेलावर फ्राय करून घ्यायच्या आहे. फ्लॉवर अगदी गरम पाण्याने स्वच्छ धुवून घेतला, निथळून घेतला आणि त्यानंतर अशा प्रकारे छान फ्राय करून घेतला आहे. त्यानंतर गाजर टाकायचं आहे, तेही छान फ्राय करून घ्यायचं आहे. अगदी 60-70% ह्या भाज्या तेलाबरोबर शिजल्यासुद्धा गेल्या पाहिजे. अशा पद्धतीनं ह्या आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहे. एका साईडला जागा होती त्यामुळे पनीरचे कापसुद्धा मी फ्राय करून घेतलेत. ते अगदी हलकेसे त्यावर सोनेरी डाग येऊपर्यंतच मी फ्राय करून घेतलेत. गाजर पटकन फ्राय होतं, पटकन शिजलं जातं, वेळ लागत नाही. चुकून मागाशी मी उकडलेला बटाटा सांगितला, पण उकडलेला बटाटा नाही आहे, हा कच्चाच आहे. तो सुद्धा छान 60-70% शिजेपर्यंत फ्राय करून घेतला. त्यानंतर आता अगदी शेवटी इथे घेवडा मी फ्राय करून घेते, ज्याला आपण बीन्स म्हणतो किंवा फरसबीसुद्धा म्हणतो. तर खूप छान कलरफुल अशी ही मिक्स व्हेज तयार होणार आहे. सर्व रंगीत भाज्या आहेत. कढईतलं तेल कमी करून घेतलं. यामध्ये 1 मोठा चमचा घरचं तूप टाकलं आहे आणि यामध्ये आता अर्धा चमचा जिरं, 2 तेजपान घालून हलकेसे परतून घ्यायचे. त्यानंतर 2 मध्यम आकाराच्या कांद्याची पेस्ट करून यामध्ये आपल्याला टाकायची आहे. तेलावर छान कांदा आपल्याला सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये 1 चमचा ठेचलेलं आलं लसूण टाकून घेतले. कच्चेपणा दूर होईपर्यंत 1 मिनिटासाठी परतून घ्यायचं. त्यानंतर 2 मध्यम आकाराचे टोमॅटो त्याची मिक्सरला प्युरे करून घेतली आहे, ती टाकली. तीही छान परतून झाली की त्यामध्ये सुखे मसाले घालूयात. 1 मोठा चमचा कश्मीरी लाल तिखट, जेणेकरून रंग छान येतो, तिखट कमी लागते. अर्धा चमचा धनेपूड, 2 चिमूट यामध्ये हळद घालायची आहे आणि इथे 3 ते 4 मोठे चमचे मिक्स व्हेज मसाला मी टाकला आहे. हा मसाला मिक्स व्हेजचा तुम्ही वापरून बघा, अप्रतिम भाजी होते. आता यामध्ये ना कसुरी मेथी घातली आहे अर्धा चमचा मसाले परतल्यानंतर. त्यानंतर यामध्ये साधारण अर्धी वाटी आपल्याला दही घालायचं आहे, जे की अति आंबट नको आहे, घट्टसर आणि हलकंसं आंबट चवीचं असलं तर चालेल, पण जास्तीचं आंबट नको. दही घालायच्या वेळेला एक तर गॅस बंद करायचा किंवा कमी करायचा, म्हणजे ते फाटलं नाही पाहिजे, छान त्याचं मिक्स झालं पाहिजे मसाल्यांबरोबर किंवा कांदा टोमॅटोच्या पेस्टबरोबर. एक सारखी इथे ग्रेव्ही छान परतून तयार झाली आहे. गॅस चालू केला मध्यम आचेवर आणि त्यानंतर सर्व फ्राय केलेल्या भाज्या, त्यानंतर फ्रोझन मटार यामध्ये मी टाकले, जे की होममेड आहे आणि छान आता मिक्स आपल्याला करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर ना इथे आता आपल्याला पाणी टाकायचं आहे. पाणी टाकून याची कन्सिस्टन्सी आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायची आहे. एकदा चांगलं मिक्स करून बघितलं, पाण्याची गरज होती, वरतून अगदी थोडंसं पाणी टाकलं आहे. साधारण 1-1.5 ग्लास इथे मी संपूर्ण पाणी टाकून घेतलेलं आहे आणि छान मिक्स करून घेतलं. आता शेवटी यावर मीठ घालून घेतलं आहे. ग्रेव्ही 1-2 मिनटासाठी उकळल्या गेली की त्यानंतर यामध्ये शेवटी आपल्याला पनीर घालायचं आहे. त्यानंतर फ्राय केलेले काजू आणि शिमला मिरची, कांद्याचे काप टाकायचे. एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवून साधारण 7-8 मिनटासाठी आपल्याला ही जी मिक्स व्हेज आहे ना ती शिजवून घ्यायची. कारण यामधल्या काही भाज्या आहे ना अजून तरी 20-30% त्या कच्च्या आहे, त्यामुळे छान मसाल्यांची चव यामध्ये उतरेल आणि भाज्यासुद्धा छानपैकी शिजल्या जातील. 7-8 मिनिटे झालेली आहे. झाकण काढून बघितलं, बघा काय सुरेख तरी आलेली आहे. मस्त यावर तेलाचं तवंग आलेलं आहे आणि दिसायला सुद्धा अगदी रेस्टॉरंटपेक्षा सुद्धा भारी घरच्या घरी ही मिक्स व्हेज बनवून तयार झालेली आहे. गरमागरम मिक्स व्हेज आता सर्व करायला घेते. पराठ्याबरोबर
राईससोबत किंवा नानसोबत रोटीबरोबर खायला घेऊ शकता आवडेल तसा. एखाद्या खास पाहुण्यांकरिता ही रेसिपी नक्की करून बघा. तुम्हाला रेसिपी विचारल्याशिवाय राहणार नाही, एवढी परफेक्ट आणि भारी होते. व्हिडिओ आवडला असेल ना, रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा मस्त रेसिपीबरोबर. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.